नमस्कार, जय हिंद मित्रांनो. चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका. आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत चला. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन केलं नसेल, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तुमचं किंवा तुमच्या इतर कुटुंबातील सदस्यांचं जर डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये Zerodha जो भारताचा नंबर 1 ब्रोकर आहे त्याचा अकाउंट ओपन करू शकता. ऑनलाईन अकाउंट ओपन करू शकता मित्रांनो. आणि डीमॅट अकाउंट असणं का गरजेचं आहे आपल्या इतर कुटुंबातील सदस्यांचं सुद्धा. तर मित्रांनो, कुठल्याही कंपनीचा IPO आला की आपल्याला मिळत नाही अशी बऱ्याच आपल्या मित्रांची बांधवांची तक्रार असते. तर मित्रांनो, IPO घेण्यासाठी एकापेक्षा जास्त अकाउंटवरनं जर IPO अप्लाय केला तर आपल्याला नक्कीच IPO मिळण्याचे चान्सेस इतरांपेक्षा जास्तीत जास्त वाढतात. त्यामुळे हे ट्रिक मराठी बांधवांनी नक्की वापरावे. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. जो आजचा टॉपिक आहे मित्रांनो की लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी ॲटो सेक्टर मधले जे 4 असे स्टॉक आहेत मित्रांनो, ज्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा जबरदस्त मोमेंट अपेक्षित आहे. आजच्या दिवशी ज्यावेळेस मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मित्रांनो, त्या दिवशी तुम्ही बघू शकता की एकदम मोठी यामध्ये आज तेजी झालेली आहे. इकडे बघू शकता महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा हा एक स्टॉक आहे मित्रांनो, जो आज 960 रुपयापर्यंत जाऊन म्हणजे 965 ला जाऊन आलेला आहे, ज्याची सकाळी ओपनिंग होतं 929.05 पैशाला ओपन झाला. आणि इकडे बघू शकता एकदम जबरदस्त मोमेंट आलेली आहे. पण आतापर्यंत या स्टॉकने जो हायेस्ट लावलेला आहे तो आहे 993. म्हणजे मित्रांनो 2000 साली 74.87 रुपयाचा हा स्टॉक 993 रुपयाला जाऊन आला आहे आणि याची सध्याची करंट प्राइस आहे 960 रुपये. लॉंग टर्म इन्व्हेस्ट काय असते हे या ग्राफवरनं तुम्ही समजू शकता. 2000 साली 74.87 रुपयाचा स्टॉक आजच्या घडीला 960 रुपयाला तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे याने 1440% रिटर्न आतापर्यंत दिलेले आहेत. लॉंग टर्म इन्व्हेस्ट म्हणजे हे अशी इन्व्हेस्ट करणे जे आपल्याला चांगले ज्यावेळेस रिटर्न्स मिळतील आणि त्यासाठी थांबावं लागतं, थांबणं गरजेचं असतं, पेशन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो. ह्या सर्व गोष्टी, संयम असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी लॉंग टर्म इन्व्हेस्ट मध्ये येतात. त्यावेळेसच एक इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही सक्सेस व्हाल. शेवटी बाय किंवा सेल हे मी सांगत नाही. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या, अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करावी. व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या स्टॉक मध्ये खूप मोठी मुवमेंट अपेक्षित आहे. पण सध्याला हा स्टॉक ऑलरेडी 993 ला जाऊन आलेला आहे. ब्रेकआउटच्या दरवाजावरती येऊन थांबलेला आहे. एखादी चांगली मोठी गुड न्यूज असेल किंवा या सेक्टरमध्ये आणखी काही गुड न्यूज असेल तर हा स्टॉक मित्रांनो 1000 ज्यावेळेस क्रॉस करेल त्यावेळेस यामध्ये एक मोठी मोमेंट येणारी अपेक्षित आहे. पण ही स्विंग ट्रेडिंग साठी झालं. पण मित्रांनो, जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर तुम्हाला बनायचं असेल तर हा स्टॉक एकदम या स्टॉक सोबत तुम्हाला मैत्री करायला अजिबात हरकत नाही. महिंद्रा अँड महिंद्रा चांगला ब्रँड आहे, कंपनी चांगली आहे, बऱ्याच यांच्या मॉडेलला गाड्यांना मागणी आहे मित्रांनो. 4 व्हीलर बनवणारी कंपनी आहे आणि 85% अनालिसिस्ट सांगतात की तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. 2 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो शारदा मोटर इंडस्ट्रीज लिमिटेड. महिंद्रा अँड महिंद्राला बऱ्यापैकी म्हणजे जवळपास सर्व मटेरियल या कंपनीचं लागतं आणि महिंद्राचा कस्टमर असल्यामुळे मित्रांनो शारदा मोटर्स एक इकडे बघू शकता की शारदा मोटर्सचा रेव्हेन्यू सुद्धा यामध्ये 2020 ला थोडीशी घट झाली सर्व कंपन्यांसारखी, पण 21 ला यांनी रिकव्हर केला आहे. 1757 कोटीचा रेव्हेन्यू यांचा इकडे होता आणि यांच्या नेट इन्कम मध्ये सुद्धा इकडे वाढ झाली आहे मागील वर्षापेक्षा. पण आणि डिव्हिडंड सुद्धा यांनी यावर्षी 2021 ला 0.53 पैसे डिव्हिडंड दिलेला आहे. पण कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करायला पाहिजे आणि मग गुंतवणूक करायला पाहिजे. प्रमोटरला जबरदस्त कॉन्फिडन्स आहे आपल्या कंपनीबद्दल, म्हणून सर्वात जास्त होल्डिंग स्वतःकडे ठेवलेलं आहे. 73.20% होल्डिंग फक्त प्रमोटरचं आहे आणि ऑदर अँड रिटेल अँड ऑदर वाल्यांचं 26.53 आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 0.27%. पण महिंद्रा अँड महिंद्रा एक जबरदस्त ऑप्शन तुमच्याकडे ऑप्शन्स आहे गुंतवणुकीसाठी. 2 नंबरचा स्टॉक आहे
मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड, आज या स्टॉक मध्ये सुद्धा आग लागली. 237 वरनं डायरेक्ट हायेस्ट 254 ला स्टॉक गेलेला आज. त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा ही कंपनी जबरदस्त फुल फॉर्म मध्ये येणार आहे. ऑटो पार्ट्स बनवणारी कंपनी आहे आणि ऑटो सेक्टर मध्ये यांचे जवळपास भरपूर कस्टमर्स आहेत, भरपूर उलाढाल आहे. 75.97% पीई रेशो आहे, 75.97. पण 75% अनालिसिस सांगतात की तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही इकडे बघू शकता की मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड इज अ सिस्टम सोल्युशन्स provider to automotive and other industries offering services and design प्रोटोटाइपिंग टू प्रोडक्शन. मित्रांनो यांचं बरंच वायरिंग्स असतील. या कंपनीची खूप मोठी उलाढाल आहे. मदरसन सुमी लिमिटेड यांचे भरपूर अदर सुद्धा कंपन्या आहेत आणि मार्केट कॅप आहे. कंपनी लार्ज कॅप कंपनी आहे. कंपनीची मार्केट कॅप आहे 74,337 कोटीची मार्केट कॅप आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा ऑटो पार्ट बनवणारी कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीचा भरपूर मोठा येणाऱ्या याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. यांचा रेव्हेन्यू वाढत जाणार आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल आल्यानंतर आणखी सुद्धा लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी आपल्याला चान्स आहे. हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करा. लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी इलेक्ट्रिक व्हेकल आल्या की ही कंपनी जबरदस्त फॉर्म मध्ये येणार आहे. टोटल रेव्हेन्यू 19 ला 63,856 कोटी होता. 2020 ला कमी होऊन 61,371 कोटी झाला, जो की सर्वांनाच फटका इकडे बसला. त्यातून सावरता 58,010 कोटीचा इकडे रेव्हेन्यू झाला. कारण कोविडचा बराच काळ आणि ऑटो सेक्टर म्हणलं की गाड्या विक्रीमध्ये मंदी आली की यांच्या पार्टमध्ये मंदी येणार. त्यामुळे साहजिक आहे इकडे त्यांचा रेव्हेन्यू घटला. पण नेट इन्कम इकडे बघू शकता 1,613 कोटी 1,170.10 कोटी 2020 ला आणि 2021 ला 1,039.20 कोटी. डिव्हिडंड सुद्धा कंपनी देते. उत्पन्न घटलं जरी असलं तरी इकडे त्यांनी डिव्हिडंड मध्ये कमी केलेली नाही. डिव्हिडंड सुद्धा कंपनी देते. लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी सुद्धा हा स्टॉक जबरदस्त फायदेशीर ठरणार आहे. टोटल प्रमोटरचं होल्डिंग आहे 61.73%. म्युच्युअल फंड वाल्यांनी आत्ताच इकडे 10.46% गुंतवणूक आपली होल्ड ठेवलेली आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 16.40 आणि अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 3.18. रिटेल आणि अदर वाल्यांचं 8.24% फक्त होल्डिंग आहे. त्यामुळे या स्टॉकला दुर्लक्ष आणखी सुद्धा करू नका. मित्रांनो मराठी बांधवांना विनंती आहे, हा स्टॉक येणाऱ्या कालावधीमध्ये एक जबरदस्त मोठी मोमेंट आपल्याला अपेक्षित आहे. या स्टॉकमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी या स्टॉकचा नक्की विचार करा. जेबीएम ऑटो लिमिटेड मित्रांनो 890 प्राइस आहे या स्टॉकची. ऑटो पार्ट्स बनवणारी ही सुद्धा कंपनी आहे. अगदी स्मॉल कॅप कंपनी आहे. 3,650 कोटीची मार्केट कॅप आहे. पण महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या कंपनीला हे आपले ऑटो पार्ट सप्लाय करतात. त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा जशी ग्रोथ करेल तशी ह्या कंपन्या सुद्धा ग्रोथ करणार यात शंकाच नाही. 74.07 पी रेशो आहे आणि आजच्या दिवशी या स्टॉक मध्ये बघू शकता इकडे 700 बघू शकता जवळपास आज 759 वरनं हा स्टॉक 800-902 रुपयाला गेलेला आहे. हायेस्ट या स्टॉकने 914 लावलेला आहे. त्यामुळे मित्रांनो अशा स्टॉकला जर आज यामध्ये मोमेंट जबरदस्त मोमेंट आलेली आहे यामध्ये आणि आतापर्यंत या स्टॉकचा हायेस्ट आहे 914. म्हणजे आजच या स्टॉक मध्ये ब्रेकआउट झालेला आहे. इकडे बघू शकता. त्यामुळे हा स्टॉक सुद्धा आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करायला हरकत नाही. पण रिस्क समजून घ्यावी आणि मगच गुंतवणूक करावी. अभ्यास करावा. व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज आहे. मित्रांनो लॉंग टर्म इन्व्हेस्ट म्हणजे काय असतं हे तुम्ही समजून घ्या अगोदर. लॉंग टर्म इन्व्हेस्ट बद्दल मी बऱ्याच वेळा माझ्या मराठी बांधवांना कळकळीची विनंती हात जोडून सांगतो की मित्रांनो 2004 साली 13 रुपये 73 पैशाला असणारा हा स्टॉक कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला असेल का की 914 रुपयाला भेटेल म्हणून. इकडे बघू शकता याची एक रॅली होती जी 2004च्या टप्प्यामध्ये याच प्राइस मध्ये हा स्टॉक फिरत होता
आणि नंतर इकडे चढ उतार चालत गेला। आणि मी JBM विषयी मित्रांनो मागील काही महिन्यापूर्वी सुद्धा आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अवेलेबल आहे। मी परत सांगितलं होतं की या स्टॉकमध्ये चढ उतार येत राहतो आणि ऑटो सेक्टर असल्यामुळे इकडे चढ उतार दिसतो, पण ज्यावेळेस हा रिकवर होईल त्यावेळेस याला बाय करायची संधी सोडू नका, मी परत सांगितलं होतं। आणि तिथनं जवळपास एवढा मोठा स्टॉक हा पुढे पळालेला आहे। ऑलरेडी मी काही महिन्यापूर्वी हा व्हिडिओ टाकलेला होता आणि इकडे बघू शकता एवढे चांगले रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत। पण गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करा। टोटल रेव्हेन्यू बघूया या कंपनीचा काय आहे मित्रांनो, तर 2233.85 कोटी 2019 ला रेव्हेन्यू होता। 2020 ला 1962.31 कोटी झाला। 2021 ला 1994.01 कोटीची इकडे रेव्हेन्यू त्यांचा होता। नेट इन्कम बघूया 98.10 कोटीचा इकडे 2019 ला। 2020 ला 69.22 कोटी आणि 2021 ला 49.28 कोटी, म्हणजे इकडे त्यांचा नेट इन्कम थोडासा घटलेला आहे। पण घटला जरी असला तर मित्रांनो ऑटो सेक्टर असल्यामुळे याच्यामध्ये आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तेजी अपेक्षित आहे। डिव्हिडंड सुद्धा कंपनी चांगली देते, 2 रुपये 25 पैसे 2019 ला, 1 रुपया 75 पैसे 2020 ला आणि 1.5 रुपया म्हणजे 1 रुपया 50 पैसे 2021 ला या कंपनीने डिव्हिडंड आपल्याला म्हणजे बोनस दिलेला आहे, डिव्हिडंड पर शेअर। तर मित्रांनो तुम्ही समजून घेऊ शकता, बघू शकता आणि अभ्यास करून गुंतवणूक करू शकता। टोटल प्रमोटरचं होल्डिंग आहे 67.54, म्हणजे आपल्याकडे जबरदस्त होल्डिंग प्रमोटरनं ठेवलेलं आहे। पण जर तुम्हाला यामध्ये काही चढ उतार रिस्क वाटत असेल तर अभ्यास करून मगच रिस्क तुम्ही घेऊ शकता। पण मित्रांनो हा स्टॉक परत रिकवर होतो हे लक्षात राहू द्या। पण हा स्टॉक आता सध्याला 914 हायेस्ट या स्टॉकने मॅक्सिमम लावलेला आहे। आणि मी परत या इकडे सांगू शकतो, इकडे बघू शकता तुम्ही, इकडे चढ उतार या स्टॉक मध्ये आलेला आहे। पण ज्यावेळेस हा स्टॉक परत रिकवर होईल, परत काही खाली येईल, आणखी 700-800च्या परत खाली येईल, त्यावेळेस याला बाय करायची संधी सोडू नका। किंवा जर तुम्हाला हा 400-500 कड जर आला तर परत एकदा तुम्ही बाय करू शकता लॉंग टर्म साठी। पण जर तुम्हाला बेस्ट स्टॉक या 4 पैकी पाहिजे असतील तर महिंद्रा अँड महिंद्रा आणि मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड तुम्ही एकदम जबरदस्त यामध्ये पोर्टफोलिओ मध्ये आपल्या ऍड करू शकता लॉंग टर्म साठी। शारदा मोटर JBM सुद्धा हे तुमच्यासाठी ऑप्शन्स आहेत। पण शेवटी तुमची इच्छा मित्रांनो, बघू शकता। माहिती आवडली असेल लाईकचं बटन दाबायला विसरू नका। महिंद्रा अँड महिंद्रा आणि मदरसन सुमी सिस्टम्स या स्टॉक सोबत, या कंपनी सोबत मैत्री करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं। धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल। जय हिंद।